गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय चॅनलवरती सर्वांचं स्वागत। तर काल तुम्ही लास्ट एपिसोडमध्ये पाहिलं असेल की आपण मुंबईची ट्रिप घेऊन गेलो होतो। मुंबईला खाली झाली आणि आपल्याला लगेच विजयवाडाचं बुकिंग भेटलंय। तर आपली विजयवाडाची जर्नी चालू झालेली आहे आणि रात्री आपण गाडी लोडिंगपर्यंत तुम्ही लास्टचा ब्लॉग पाहिला असेल। आणि आत्ता आपण आहे सोलापूरमध्ये, कारण रात्री दीपक सर बरोबर होते, त्यामुळे भरपूर अशा ट्रान्सपोर्ट रिलेटेड गप्पा वगैरे झाल्या आणि त्याच्यात बरोबर त्यांना सोलापूरला यायचं होतं, म्हणून सोलापूरपर्यंत त्यांना ड्रॉप केलं। आणि आता सकाळचे वाजले आहेत 8। तर सर्वांना पुन्हा एकदा गुड मॉर्निंग। आणि आपली विजयवाडाची सिरीज सुरू झालेली आहे। तर आपण निघालो इथून हैदराबाद मार्गे विजयवाडाला। तर चला मित्रांनो, ही सिरीज खूप इंटरेस्टेड होणार आहे। अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑल वरती सेट करा, म्हणजे येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। तर आंघोळ वगैरे झालेली आहे, पूजा झालेली आहे। तर चला मित्रांनो, आजचा प्रवास कंटिन्यू करूया। ऍक्च्युली रात्री झोपलो नाहीये, कारण प्रवासाच्या नादात आणि गप्पा मारण्याच्या नादात आपण 2-3 गोष्टी विसरलोय। सर्वात महत्वाचं जवळ कॅश, जे आपल्याला आता लागू शकते रस्त्याने एंट्री वगैरे किंवा काही किरकोळ कारकोळ गोष्टींसाठी किंवा टिपी काढण्यासाठी। तर ते आणि त्याचबरोबर आपण डॉक्युमेंट्स जे होते ते सगळे आपल्याला सॉफ्ट कॉपी आले होते, तर त्याची प्रिंटआउट काढायची बाकी आहे। आणि या रोडला ATM पण दिसत नाहीये आणि प्रिंटआउट पण आता नळदुर्गला पोहोचल्यावरती भेटू शकतं। नळदुर्गचं अंतर इथून 30 किलोमीटर आहे। तर जाऊ लवकर, टीपी जर पाहिजेच। टीपीची साईड ॲक्च्युली हँग आहे, त्यामुळे थोडा टायमानंतरच आपल्याला ते पण प्रोसेस करून बघावे लागेल। तर पहिलं कर्नाटक बाउंड्री क्रॉस करू, घाटा क्रॉस करू, कारण एक थोडी प्रॉब्लेम आहे, तर ती पुढे गेल्यानंतर तुम्हाला सांगतो। समोरच दिसत असेल हैदराबाद हायवे। तर पोहोचलोय मित्रांनो नळदुर्गला। आणि मागच्या वेळेस पण तुम्ही पाहिला असेल नळदुर्गचा किल्ला, आणि ह्या वेळेस पण आपल्याला बघायला भेटेल। लेफ्ट साईडला दिसतोय नळदुर्गचा किल्ला, बघू शकता। इथूनच रोड आहे वरती जायला किल्ल्याकडे। चला जाऊया पुढे। घाट आहे छोटासा, एवढा चढून घेऊ। तर मित्रांनो बघू शकताय समोरच शेवटचा टोल नाका, आणि आपण थांबलोय आता टोल नाक्यावरती। युनिफॉर्म घातलाय कारण कर्नाटकची बॉर्डर पुढे आहे। बॉर्डरवरती गेल्यानंतर टीपी पण काढायचं आहे, तर त्यासाठी कारण ऑनलाईन टीपी निघत नाही, प्रॉब्लेम येतोय सर्व्हरला, म्हणून आधीच रेडी होऊन जाऊया, म्हणजे आपल्याला तिथे जास्त काही वेळ लागणार नाही। तर एक मित्र होता, त्याची वाट बघत थांबलोय, तो आला की मग पुढचा प्रवास कंटिन्यू करूया। थोड्या वेळ गप्पा वगैरे मारूया आणि मग जाऊया पुढे। तर चला, भरपूर असं गरम होत आहे, 40चं टेम्परेचर आहे। बघू किती उन्हात खाकी शर्ट घालून थांबावं लागतंय। एकदा कर्नाटक क्रॉस झाला तर परत आपले युनिफॉर्म काढूया, कारण आंध्र आणि तेलंगणामध्ये युनिफॉर्मचं कंपल्सेशन नाही आहे, त्यामुळे फक्त हे 50 ते 60 किलोमीटरच आपल्याला युनिफॉर्म घालून ड्रायव्हिंग करावी लागेल। तर चला, म्हणजे एवढी गरमी आहे की असे डोळे पण झाकतात आणि ॲक्च्युली झोपलो पण नाही आहे। तर कर्नाटक क्रॉस करून टँक वगैरे फुल करून आराम पण करूया, जेवण 2-3 तास मस्त। कसं आहे मित्रांनो शॉर्टकट, बॉर्डरच्या अलीकडचा शॉर्टकट। मित्रांनो मंदिर कसं वाटतंय? रोड पाहिला असेल मगाशी तुम्ही, आणि आपला चेक पॉइंट झालाय क्रॉस। तर कसा होता रोड कमेंट करून नक्की सांगा। तो होता शॉर्टकट आणि आपण आता निघालोय काठीच्या पुढे। आता जाऊया डायरेक्ट
जाऊया आता पुढे. आणि आता आपण पोहोचलोय कर्नाटकच्या पेट्रोल पंपावरती. तर इथून आता डिझेल करूया फुल आणि घेऊया आपला पुढचा प्रवास करून, कारण कर्नाटकमध्ये डिझेल आहे स्वस्त. 3000चा टोटल डिझेल. पाणी आणि डिझेल आपण इथं आता भरून घेतोय, जेणेकरून आपल्याला प्रवासामध्ये पुढे पाण्याची आणि डिझेलची काही प्रॉब्लेम येणार नाही. अजूनही 500 किलोमीटरचा प्रवास आपला बाकी आहे. तर आज रात्रीत आपण तो कव्हर करण्याचा प्रयत्न करू. बट त्याआधी आपल्याला 3 टिपी काढायचे. एक कर्नाटकचा, दुसरा तेलंगणाचा आणि तिसरा आंध्राचा. तर असे 3 टिपी आपल्याला अजूनही काढायच्यात. जेवायचं पण आहे, झोपायचं पण आहे आणि प्रवास पण कव्हर करायचा आहे. तर सगळे टास्क एकत्र आहेत. इथून पुढे मजा येणार आहे, त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. इथून मागं थोडी धाकधूक होती, कारण काटा होता आणि 1500 किलो ॲक्च्युली वजन आहे गाडीत. कट टू कट नाही आहे, ओव्हरलोड आहे. म्हणून थोडा सेफ्टी म्हणून त्या सर्व गोष्टी आपण केल्या, जेणेकरून कुठे आपल्याला प्रॉब्लेम यायला नको. तर चला, इथून पुढचा प्रवास आता कंटिन्यू करू आणि एन्जॉय करू. कसा सुपर रोड झालाय. आणि आता आपल्याला पुढे लागेल चेकपोस्ट. तर जाऊया चेकपोस्ट वरती आणि टिपी पण काढून घेऊया. रस्त्याचं काम जोरात चालू आहे कर्नाटकमध्ये. आणि समोर एक मस्त असं मंदिराची कमान आहे, तर ती तुम्हाला जवळ गेल्यावरती दाखवतो. कशी वाटते कमान? सस्तापूर छोटं शहर आहे, बट छान कमान बनवलेली आहे. तर जाऊया मित्रांनो, टिपी काढून घेऊया. दिसला असेल बोर्ड RTOचा. तर हे लेफ्ट साईडला आहे. तर समोरचं चेकपोस्ट आहे, तिथे जाऊन टिपी काढून घेऊ. 111 रुपयाचा टिपी, 500 रुपयाचा फाईन. तर बघू शकताय, हा टिपी, हा फाईन पिवळा. 111 रुपयाचा टिपी आहे आणि 500 रुपयाची फाईनची पावती. काही कारण नाही, युनिफॉर्म असून सुद्धा. म्हणजे गडकरी साहेब, आमचे 500 कुठून निघतील हे कळतं सगळ्यांना. आणि हे लाईन मी ठेवणार या ब्लॉग मध्ये. चला जाऊया पुढे. तसंच तेलंगणाचा पण तेच, आंध्राचा पण तेच. 650 हे. आता तो किती घेईल? 400-500 तो, आणि त्याच्या पुढे तो. व्ह्यू बघा, व्ह्यू एन्जॉय करा मित्रांनो. कसं आहे, आभाळ आलंय. चलो बसलोय मित्रांनो दुसऱ्या चेकपोस्ट वरती. आणि इथं आपल्याला आता परत एक टिपी काढायला लागेल तेलंगणाचा. चला गाडी लावूया आणि टिपी काढूया. तर निघालोय मित्रांनो पुढं. तेलंगणा आपलं स्वागत आहे. आणि हा टिपी तेलंगणाचा 160 रुपयाचा टिपी आहे आणि घेतले जातात 300 रुपये. गडकरी साहेब बघा, आताही बघा 300 आणि 200-200चा हिशोब नाही आहे तिथं. बाकीच्या गाड्यावाल्यांचे जे नॅशनल परमिट आहेत किंवा ऑल इंडिया परमिट आहेत, त्या गाड्यांचा तरी अमाऊंटचा हिशोबच नाही आहे. तर चला, भरपूर अशी भूक लागली, त्यामुळे आता जेवायचं आणि आराम करायचा आहे. बाकी पुढचा प्रवास रात्री कव्हर करायचा आहे. आता वाजले असतील 1:30 कंप्लीट.
2:30. जाऊया आपला पुढचा प्रवास. भूक लागलेली आहे तर जेवूया आणि मग आराम करूया. काहीतरी प्रॉब्लेम झालाय. ब्रेक टायर फुटलाय गरमीमुळे. हो, टायर फुटलेलाच आहे. थोडक्यात वाचली आहे गाडी. त्यामुळे गाडी सावकाश चालवणं तेवढंच गरजेचं आहे कोणाच्या टायमिंगला. तुम्ही पाहिलं असेलच, उन्हाळ्याच्या दिवसात गाडीचा स्पीड कमी ठेवणं किती गरजेचं आहे ते आता ॲक्सिडेंटवरती लक्षात आलं असेल. साठी गाडीचा स्पीड दिवसा जर चालत असेल तर 55 ते 60 ठीक आहे, आणि रात्रीचा असेल तर 60 ते 70, जेणेकरून तुमचा प्रवास पण सुखरूप होऊ शकतो. आता तुम्ही पाहिलं असेल म्हणजे किती भयंकर असं त्या गाडीचे पुढचं टायर फुटले. लोडेड गाडी पट्टे सुद्धा होऊ शकले असते. तर गाडी चालवताना काळजी घेत चला. जहिराबादचा आपला ब्लॉग कोणी पाहिलाय, नागपूरचा जंगलातून सफारी लक्षात आली असेलच. महिंद्रा ट्रॅक्टर मोठा प्लॅन्ट त्या साईडचा. आणि तर जहिराबादला कोणाचं बुकिंग असेल तर शॉर्टकट मारू नका, खूप महाग पडू शकतो. गेलं तर बिदरवरतून जा किंवा सरळ हैदराबाद मार्गे जा. ही महिंद्रा कंपनी. तर ते दोन्ही रोड चांगले आहेत त्यामुळे ते रोड वापरू शकताय. हैदराबाद ते नागपूर शॉर्टकटचा रोड अजिबात ट्राय करू नका. बघू शकता महिंद्राचा ट्रॅक्टर गेट. इथून पण बुकिंग भेटतात. शक्यतो इकडे ट्रान्सपोर्टचे ऑफिस लेफ्ट साईडला आहे, या फ्लायओव्हरच्या खाली ट्रान्सपोर्टचे ऑफिस इथे याच परिसरात आहेत. जर कोणी येत असेल तर चौकशी करत चला. गाड्या लागलेल्या आहेत बघू शकताय. तर इथे ट्रान्सपोर्टचे बुकिंग भेटू शकतात. आणि हा रोड जो जातो तो बिदरला जातो आणि हे समोरच जहिराबाद. तर आता थांबू जेवायला चांगलं एखादं हॉटेल बघून. ऍक्च्युली काय होतं, हॉटेल पाहिलं आणि जर नाही आवडलं का मग तसंच पुढं रस्ता कव्हर करत जातो. आता सकाळपासून आपण असा विचार करतोय की कुठेतरी जेवायला जातो. पहिला टोल नाक्या, पहिला कर्नाटक बाउंड्री क्रॉस केल्यानंतर जेवायला जातो, तेलंगणा बाउंड्री क्रॉस केल्यानंतर जेवायला जातो. आता बिदर पोचलं जेवायला थांबतो. पण ते जेवायला थांबण्याचा योग म्हणजे चांगलं हॉटेल ज्या ठिकाणी भेटतात तिथेच होतो. नाहीतर कधी मग असाच टाईम निघून जातो. तर जेवलो तर लगेच झोपणार. त्यामुळं हैदराबादच्या जवळ जाऊन जेवून मग आराम करावा. मग तर थांबतोय मित्रांनो जेवायला. मित्रांनो जेवायला आजचा मेनू भरपूर दिवसानंतर अंडा भुर्जी आणि तंदूर रोटी. चला जेवण उरकू, आराम करू. मागे बघू शकताय प्रिन्स ढाबा. तर गुड इव्हिनिंग मित्रांनो, जय शिवराय. 3:30-4 वाजता झोपलो होतो जेवण करून आणि आता उठलोय, थोडा फ्रेश झालो, चहा वगैरे घेतलाय. आणि हैदराबाद इथून एक 30-40 किलोमीटरचं अंतर आहे. तर 1-2 तास लागतील आपल्याला हैदराबादला. आणि तिथूनही आपलं 250 किलोमीटर पुढे विजयवाडाचं अंतर बाकी आहे. म्हणजे एक 7-8 तासाचं रनिंग आहे. तर आता वाजले आहेत 7, म्हणजे रात्रीत आपण कवर करू शकतो. तर चला आपला प्रवास सुरू करूया.
तर पोचलोय मित्रांनो हैदराबादमध्ये, म्हणजे संगारेड्डीचा एंड पॉइंट आणि समोरच हैदराबादचा रिंग रोड आहे. तर भरपूर सारे ट्रान्सपोर्टचे ऑफिस तुम्हाला या परिसरातच सापडतील. मुंबई रोडला भरपूर जणांना माहीत असेल, जे रेग्युलरली हैदराबादमध्ये येत असतात त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली असेल. तर तुम्ही पण येत असाल तर लक्षात राहू द्या की मुंबई रोडला रिंग रोडच्या अलीकडेच तुम्हाला ट्रान्सपोर्टचे ऑफिस सर्व ह्याच परिसरामध्ये सापडतील. तर आपल्याला समोरच रिंग रोडवरतून आता लेफ्ट घ्यायचा आहे आणि हा जो समोर भारतचा पेट्रोल पंप दिसतोय, तर या पेट्रोल पंपाच्या मागे पार्किंगचा पण ऑप्शन आहे. पेड पार्किंग, फ्री पार्किंग करू शकता इथं पण गाड्या लावून, आणि आंघोळीची वगैरे सोय इथं तुमची होऊ शकते. फर्स्ट एंट्री जर करणार असेल तर थोडं ब्रिजच्या खाली जाऊन युटर्न मारावं लागतं. हे बघू शकताय मॅपवरती. खूप भारी आहे, 4 लेन आहे आणि स्पीड लिमिट 100चा आहे. बट आपल्या गाडीला 80चं स्पीड लिमिट असल्यामुळे आपण 80नेच रनिंग करणार आहे. कसा वाटतोय टोल? आणि ह्या टोलवरती बूथ ओपन आहेत. टॅग रेड झालाय, तर आपल्याला घ्यायचं इथून लेफ्ट. विजयवाडा लेफ्ट, वरंगळ लेफ्ट. कसा आहे हैदराबादचा रिंग रोड. ते मित्रांनो 1934 आणि आपण आहे आता हैदराबादच्या रिंग रोडवरती. अजूनही 20 किलोमीटर आहे, कारण आपण एक्झिट नंबर 8 पाशी थांबलो. तर पाऊण तास झाला असेल आपण गाडीत चालवतोय. 40-45 किलोमीटरचं अंतर आपण आत्तापर्यंत कव्हर केलं आहे आणि अजूनही आपल्याला रिंग रोडचं 20 ते 22 किलोमीटरचं अंतर बाकी आहे. तर थांबलो होतो जरा रिफ्रेशमेंट म्हणून. मोठी जर्नी आहे. टोटल रात्रभर आपला आजचा प्रवास होईल आणि तुम्ही पाहिलं असेलच ब्लॉग सुरू झाल्यापासून फक्त 4 तासच आराम केला आहे. मुंबई ट्रिप पण कवर केली, त्यानंतर मुंबईवरून हैदराबादपर्यंत आलो, मग आराम आणि आता पुढचा प्रवास. तर 1000 किलोमीटरची ट्रिप आहे, भरपूर भारी होणार आहे. त्यामुळे ब्लॉग आणि सिरीज नक्की बघत राहा. तर चला, अजूनही आपल्याला जास्तीत जास्त या ब्लॉगमध्ये कवर करायचं आहे, तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. चला निघूया पुढे. कसं वाटतं मित्रांनो हैदराबादचा रिंग रोड? आणि आपण पोहोचतोय आता शेवटच्या एक्झिटवरती. तर तुम्ही जर चेन्नईची सिरीज पाहिली असेल, जी आपण नागपूरवरतून सुरू केली होती, तर त्यामध्ये पण आपण विजयवाडाचा रोड पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केला होता. ॲक्च्युली त्यावेळेस सुद्धा याच्या एक्झिटने गेलो होतो, बट आपण चेन्नईला जायचं असल्यामुळे विजयवाडाच्या अलीकडूनच आपण चेन्नईकडे गेलो होतो. आणि येताना आपण ज्यावेळेस रायपूरचं बुकिंग फायनल केलं होतं, त्यावेळेस विजयवाडा टू म्हणजे चेन्नई टू रायपूर विजयवाडा थ्रू गेलो होतो. म्हणजे कृष्णा नदी वगैरे तुम्ही ते गोदावरीचं संगम पाहिला असेल, भरपूर मोठं पात्र वगैरे, तर ते पण यावेळेस तुम्हाला बघायला भेटेल. तर युटर्न मारून यायचं आहे आणि पुढे गेल्यावरती टोल नाका लागेल. झाला आपला पण टॅग रेड आणि आपल्याला जायचं विजयवाडा एक्झिटला, म्हणजे आपल्याला खालून जावं लागेल. सायबराबाद, त्यानंतर रामोजी फिल्म सिटी, हे सगळं. बट रात्रीच्या टायमामध्ये दिसणार नाहीये. आणि घर सामान घेऊन जाण्याची प्रोसेस बघू शकताय, कसं सामान भरलंय त्या गाड्यांमध्ये. ही पण गाडी बघू शकताय कसं
परमिशन आहे बघा. ही समोरची गाडी पण बघा, तिच्यात पण सामान असं वरती भरलंय. लहान लहान मुलं आहेत, पण सेफ्टी रस्सी वगैरे बांधायला पाहिजे होती, नाही आहे बांधलेली. बघा वरती ते जे बॉक्स दिसत आहे त्याच्यावरती आहे बघा, सुक काय म्हणतात ते, हे पाहिलं का? सुक कसं आहे? सुख. हे मागं जाळी मारून मस्तपैकी बसलेत. तिकडे त्या साईडला पण बघू शकताय. आणि आपण ट्रॅफिकच्या बाहेर निघतोय, आहे का? कसलंय सुख. आणि गेट बघू शकता रामोजी फिल्म सिटीचं. कसं वाटतंय गेट? रामोजी फिल्म इंडस्ट्री. ट्रॅफिक बघू शकताय, स्लो मुव्हिंग चालू आहे. आणि इकडं म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट खतरनाक आहे. हैदराबाद ते विजयवाडा रोडला म्हणजे सगळा टेम्पो, ट्रक. हे बघा शेजावरती असं साईडला बघू शकता, म्हणजे बारक्या मोठ्या सगळ्या गाड्या, या पब्लिक भरून बिंदास. असं वाटतंय की आपल्या इकडे ट्रान्सपोर्ट धंदा करण्यापेक्षा इकडे सीटं भरून धंदा करावा पिकअप मध्ये. भारी आयडिया आहे. तर झालंय आपलं जेवण आणि निघालं आता पुढे. तर बघूया रोड हायलाइट्स. पूर्ण भरलेलाच रोड सापडाल आपल्याला हा. जाऊ जेवढा लांब जाता येईल तेवढं. 250 किलोमीटर आहे, म्हणजे पुणे ते संभाजीनगर एवढंच अंतर आहे तिथून आपलं लोकेशन. तर 5 तासाचं रनिंग दाखवते. 5 तासामध्ये कव्हर करू आणि मग जाऊन आराम करू. रोडवरती ज्या ज्या हायलाईट होतील त्या तुम्हाला शेवटपर्यंत नक्की कळतील. ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि परत बघा. हे बघा म्हणजे आहे का, मोठी आहे, आयशर फुल सीटं भरून. आणि बस, ट्रॅव्हलर्स, कार, टू व्हीलर सगळं जाम. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, हे बघा गाडी चालवणाऱ्याला बिलकुल शिस्त नाहीये इकडं. शिस्त, गाडी कशी चालवायची याची शिस्त बिलकुल नाहीये. आताशी इंडिकेटर देतोय मी निघाल्याच्या नंतर. सूर्यापेठ 96 किलोमीटर, विजयवाडा 240 किलोमीटर. टोल रोड स्टार्ट. त्यामुळे थोडं जपूनच चालायला लागणार आहे. कशी आडवी तिडवी गाडी. तर बघ पाहिलं का आता तो ट्रकवाला इकडला इंडिकेटर देतोय आणि त्या कडेला जातोय त्या लेनला. मागून एक गाडी येते बसवाल्या, लाईटच नाही. हे बघा आहे का, फक्त पासिंग लाईट वरती चाललाय. बिगर लाईटची बस. म्हणजे पाहावं ते नवलच. चला भरपूर सारं बघायला भेटणार आहे. छोट्या टेम्पो मध्ये सुद्धा 2-3 सीटं बसलेली आहे का. थांबलो होतो मित्रांनो थोडा रेस्ट घ्यायला, कारण 100 किलोमीटर आपलं अंतर कव्हर झालंय आणि अजूनही 150 किलोमीटरचं अंतर बाकी आहे. पण इकडं खरंच रेस आहे. म्हणजे गाड्या कंटिन्युअसली एखादी जत्रा सुटेल अशी गाड्यांची लाईन चालू आहे. बघू शकता आता पण बघा. म्हणजे 100 किलोमीटर आपण कव्हर केलंय पण गाड्या थांबायचं नाव घेत नाही. आणि अजूनही गाड्यांचा तोच ओघ आहे आणि ती स्पीड आहे. म्हणजे कोणाला चालवण्याचं लिमिटच नाही आहे. फक्त पळवतात आडवी तिडवी जशी वाटेल तशी. त्यामुळे जास्त काही शूट करत नाही आहे. डायरेक्टली गाडी चालवण्यावरती फक्त फोकस आहे. कारण यांची चालवणी अवघड आहे. त्यामुळे आपण सेफ चालणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे या रोडला जर असाल तरी हैदराबाद ते विजयवाडाच्या तर गाडी जपून चालवा आणि बाकीच्या गाड्यांवरती लक्ष द्या. आपली गाडी जरी व्यवस्थित चालतात तरी बाकीच्या गाड्यांवरती लक्ष द्या. ते आपला प्रवास नक्कीच सुखरूप होईल. तर आता बघू शकता अजूनही गाड्यांची लाईन बघू शकता. कंटिन्युअसली गाड्या चालू आहेत. तर मित्रांनो सूर्यापेठमध्ये पोहोचलोय.
आणि ही पण एक मस्त सिटी आहे मोठी. फ्लायओव्हर वरतून तुमच्या लक्षात आला असेलच, छान असं लाईट्स आहेत. मित्रांनो रात्रीचे वाजले आहेत 2:30 आणि अजून आपला किलोमीटर बाकी आहेत. बघू शकताय 119 किलोमीटर. 2 तासाचं रनिंग दाखवत आहे 119 किलोमीटरला आणि वाजले आहेत 2:30. पण डोळ्यांवरती येते झोप, त्यामुळे आता इथं करूया 1-2 तास आराम. बाकीचा प्रवास सकाळी करूया, डायरेक्टली लोकेशनवरती पोहोचण्याचा. 1-2-3 तास आराम करू आणि पहाटे निघू, म्हणजे अंतर पण कव्हर होऊन जाईल आणि तुम्हालाही सगळा व्ह्यू बघता येईल विजयवाडाचा. कारण आता रात्री गेलं तर काही दिसणार नाही, त्यामुळे सकाळीच जाता येईल. 100-125 किलोमीटरला काही प्रॉब्लेम नाही आहे. चला आराम करूया 2-3 तास आणि सकाळी निघूया.